नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा याच्यामधला परिसर अभ्यासचा 9वं प्रकरण पाहणार आहोत. शरीर स्वच्छता व सुरक्षा निगा याबद्दल सर्व माहिती पाहू आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवू. आता यातले महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊ. पहिला आहे संसर्गजन्य रोगांचे प्रकार. कुपोषण, जीवनसत्वाची कमतरता, आनुवंशिक कारणे अशा विविध कारणांमुळे माणसे रोगग्रस्त होतात. 2. मात्र त्यापैकी संसर्गजन्य रोग हे रोगराई पसरण्याचे प्रमुख कारण असते. 3. जेव्हा एखाद्या रोगाने बाधित व्यक्ती इतरांच्या संपर्कात येते आणि त्याच रोगाची लागण इतरांना होते, अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. संसर्गजन्य रोग म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्याला म्हणतात संसर्गजन्य रोग. चौथा प्रश्न, स्पर्शजन्य रोग, संपर्कजन्य रोग, हवेमार्फत पसरणारे रोग, पाण्यामार्फत पसरणारे रोग, अन्नामार्फत पसरणारे रोग, कीटकांमार्फत पसरणारे रोग आणि साथीचे रोग हे प्रमुख संसर्गजन्य रोग आहेत. हे संसर्गजन्याचे एवढे प्रकार आहेत. 5. नायटा, खरूज, कांजण्या आणि गोवर हे स्पर्शजन्य रोग आहेत. 6. फ्लू, पडसे, क्षय हे हवेमार्फत पसरणारे संपर्कजन्य रोग आहेत. 7. विषम ज्वर, क्वालरा, कावीळ हे दूषित पाण्यातून पसरणारे रोग आहेत. 8. जुलाब, उलट्या, विषबाधा हे दूषित अन्नातून पसरणारे रोग आहेत. प्रत्येक अन्नपदार्थातून, पाण्यातून होणारे रोग वेगवेगळे आहेत बघा, हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. दूषित पाण्यातून होणारे रोग कोणते आहेत, दूषित अन्नातून होणारे रोग कोणते आहेत. 9 आहे हिवताप, हा कीटकामार्फत पसरणारा रोग आहे. 10. एखादा संसर्गजन्य रोग जेव्हा खूप लोकांमध्ये पसरतो तेव्हा त्याला साथीचे रोग म्हणतात. 11. फ्लू, डोळे येणे, कोरोना हे साथीचे रोग आहोत. दुसरा मुद्दा आहे रोग प्रतिबंध. एक, रोगराईचा विशेषतः संसर्गजन्य रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना आवश्यक असतात. 2. उघड्यावरील अन्नाचे सेवन टाळणे, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुणे, सार्वजनिक स्वच्छतेस प्रोत्साहन देणे, जल निर्जंतुक करणे, पाणी उकळून पिणे, डास, माशा यासारख्या कीटकांना प्रतिबंध करणे आणि सार्वजनिक लसीकरण या मार्गांनी संसर्गजन्य रोगाचा अटकाव करता येतो. तिसरं, याशिवाय जनजागृती हा एक मोठा उपाय संसर्गजन्य रोगांच्या अटकावासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. चौथं, संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ नये यासाठी चांगल्या सवयीबाबत जनजागृती, नियम न पाळणाऱ्या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई, रोग निवारणासाठी अंधश्रद्धेच्या मार्गाने जाण्याऐवजी वैद्यकीय सेवा सुविधांचा उपयोग करण्यासाठी जनजागृती या उपायांनी संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करता येतो. तिसरा मुद्दा आहे शरीराची निगा राखण्याचे नियम आणि सवयी. 1. आपले आरोग्य आणि शरीराची निगा व स्वच्छता नीट पाळावी आणि रोगास बळी पडू नये यासाठी काही चांगल्या नियमांचा आणि सवयींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. 2. चांगल्या सवयी. नियमितपणे लवकर उठणे, शौचानंतर हात साबणाने धुणे, दररोज दातांची स्वच्छता राखणे, नियमित केस धुणे आणि आंघोळ करणे, रोज शारीरिक हालचाली तसेच व्यायाम, मैदानी खेळ, योगासने यांचा आपल्या दिनचर्येत सहभाग करणे, नियमित नखे आणि केस कापणे, पुरेसे पाणी पिणे, पौष्टिक अन्नाचे सेवन, पुरेशी झोप घेणे या चांगल्या आरोग्याच्या सवयी आहेत. तिसरा आहे वाईट सवयी. सार्वजनिक जागी थुंकणे, मोठ्याने ओरडून बोलणे, कचरा कुठेही फेकणे, हात न धुता खाद्यपदार्थांना हात लावणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड उघडे ठेवणे या आरोग्याच्या दृष्टीने वाईट सवयी आहेत. चौथा मुद्दा आहे विविध उपकरणे, धारदार वस्तू आणि वाहतूक याबाबतची सुरक्षा. 1. आपल्या घरात वापरली जाणारी विविध उपकरणे, धारदार वस्तू यांचा नीट वापर करणे आणि आवश्यक तेथे मोठ्यांच्या देखरेखीखाली ही उपकरणे वापरणे आवश्यक असते. विजेच्या उपकरणांना ओल्या हाताने स्पर्श न करणे, स्विच बोर्डमध्ये पेन, पेन्सिल, चमचा
न घालणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. चाकू, सुरी, कात्री या धारदार वस्तूंचा वापर नीट करणे गरजेचे आहे. रस्त्यावरून जाताना पथावरून चालणे, झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता क्रॉस करणे, सिग्नल आणि इतर नियमांचे पालन करणे, दुचाकीवरून जाताना हेल्मेट वापरणे आणि चारचाकीतून जाताना सीट बेल्ट लावणे या गोष्टी देखील वैयक्तिक सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. अशा प्रकारे आपण ही पूर्ण माहिती पाहिलेली आहे. आता आपल्याला त्याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा. प्रश्न पहिला पाहूत आपण. पुढील पैकी प्रत्यक्ष स्पर्शाने पसरणारा रोग कोणता? ए. क्षय, बी. कावीळ, सी. कांजण्या आणि डी. हेवताप. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कांजण्या. दुसरा प्रश्न. पुढील पैकी दूषित पाण्यातून पसरणारा रोग कोणता? ए. फ्लू, बी. विषमज्वर, सी. हिवताप आणि डी. गोवर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विषमज्वर. तिसरा प्रश्न. रोग प्रतिबंधासाठी पुढीलपैकी कोणता मार्ग योग्य नाही? ए. जनजागृती, बी. लसीकरण, सी. जादूटोणा आणि डी. सार्वजनिक स्वच्छता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जादूटोणा. चौथा प्रश्न. पुढील विधान वाचून त्याखालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. कोणताही रोग दैवी प्रकोपामुळे होत नाही. ए. वरील विधान चुकीचे आहे, बी. वरील विधान अपूर्ण आहे, सी. वरील विधान दिशाहीन आहे, डी. वरील विधान योग्य आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील विधान योग्य आहे. पाचवा प्रश्न. डासांची पैदास रोखण्यासाठी पुढीलपैकी सर्वात प्रभावी उपाय कोणता? ए. पाणी साचू न देणे, बी. लसीकरण, सी. पथनाट्याद्वारे जनजागृती आणि डी. वैद्यकीय शिबिर भरवणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पाणी साचू न देणे. सहावा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या सवयीमुळे फ्लू किंवा पडसे याचा प्रभाव होऊ शकतो? ए. सार्वजनिक जागी मोठ्याने ओरडणे, बी. कचरा रस्त्यावर टाकणे, सी. खोकताना व शिंकताना तोंड न झाकणे, डी. खूप उशिरापर्यंत झोपणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कचरा रस्त्यावर टाकणे. सातवा प्रश्न आहे. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचे महत्व काय? ए. पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडायची जागा, बी. सायकल स्वारांसाठी दिशादर्शन, सी. रस्त्याचे सुशोभीकरण, डी. झेब्रा या प्राण्याबद्दल जनजागृती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडायची जागा. त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो? ए. मधुमेह, बी. कॉलरा, सी. हिवताप, डी. विषमज्वर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हिवताप. नववा प्रश्न आहे. हिवतापाचे निदान कसे केले जाते? ए. क्ष किरण तपासणी, बी. लघवीची तपासणी, सी. रक्त तपासणी आणि डी. थुंकी तपासणी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. रक्त तपासणी. अशा प्रकारे हा आपण नववं प्रकरण पाहिलेलं आहे. शरीर स्वच्छता, सुरक्षा व निगा यावरचे सर्व प्रश्न सुद्धा पाहिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.